MTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। मोहापासून खीर बनवली का जे मी परवा पवार साहेबांच्या समोर भाषण केलं का मोहाला फक्त दारूबरोबर जोडलं जातं आणि दारूचं ना आदिवासीचं नातं आहे असं सांगितलं जातं। पण त्याच्यातले गुणधर्मसुद्धा मी साहेबांना सांगितले। त्यात साहेबसुद्धा ते मला वाटतं दुसऱ्यांदा बोललो, कारण एकदा अशी ठराविक आमची 4-5 लोकांची बैठक होती, त्याच्यातसुद्धा बोललो का माझा उद्देश असाच आहे का त्याला ना कुठं जनावर खात, ना कुठल्याच प्रकारचे नुकसान, ना त्याची वादळ येऊ द्या, वारं येऊ द्या, कधी ते उमळून पडत नाही, कधी मोडत नाही, तोडत नाही। फक्त एकच का त्याची झाड होण्याचे जे दिवस आहेत, ते मी आता आल्या आल्या खासदार साहेबांना तेच म्हणत होतो का त्याचे फळं लवकर येण्यासाठीचं क्राफ्टिंगची जशी आता सुविधा आलेली आहे किंवा तुम्ही टिश्यू कल्चरचं कुठल्याही माध्यमातून, पण ते 4थ्या-5व्या वर्षी का होईना त्याला फळ आलं पाहिजे का जेणेकरून त्याच्यातले कंटेंट कमी झाले तरी चालतील, त्याचं उत्पादन तर वाढणारच। कारण मला माहीत आहे आमच्या इथं द्राक्ष करतात लोक, पूर्वीचे वनरूट लावायचे त्याच्यापेक्षा 4 पट उत्पन्न ग्राफ्टिंगनं मिळतं, तर उत्पन्न वाढू शकतो, फक्त कंटेंट कमी होतील। तर कंटेंट आपल्याला फक्त अल्कोहोलसाठी गरजेचे असतात, पण आपल्याला अल्कोहोलची त्याची गरजच नाही आहे, जे बाकीचं मिळणार आहे का। जसं आपण आमच्या इकडं मोठी म्हणतात, तुम्ही त्याला ते बियांना काय म्हणतात माहीत नाही, पण मला एवढं माहीत आहे का मोहाचं झाड हे प्रत्येक गोष्ट त्याची, अगदी मी आदिवासी असल्यामुळं त्याच्या सालीचं सुद्धा औषध होतं आहे, ते मला माहीत आहे। त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यात तुम्ही जर सहकार्य केलं तर माझी तर एक अपेक्षा अपूर्ण राहिली आता का मी तुमच्याकडं बराच वेळ बसून तुमच्याबरोबर खूप सारं समजून घ्यायला पाहिजे होतं। कारण खीर होते ही पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मी चाखली। आता हेच जर मी कुठं सांगितलं कोण मान्य करेल, कारण सगळ्यांना माहीत आहे मोहाची फक्त दारूच आहे। आत्ताशी कुठं लाडूवर गेलेत, आत्ताशी कुठं चिक्कीवर गेलेत, आत्ताशी मी सांगताना थोडंसं पटवून सांगत असतो, आमचा आदिवासीचं किंवा गरिबाचं ड्रायफ्रूट म्हणजे मोहाचं फूल, तर अगदी खरं आहे, एवढं पौष्टिक ते सगळे आहे। तर मोहाबरोबर इतरही तुमच्या काही बाबी तुमच्याकडून खूप साऱ्या घेण्यासारख्या आहेत का, माती परीक्षण असेल किंवा इतरही, कारण इथं सगळं शास्त्रज्ञांसहित सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे। तर निश्चितच मी माझा एखादा ग्रुप आणतो। आपल्या इकडचं मोह हे झाड दुर्लक्षित झाले। खरं म्हणजे हे झाड बहुगुणी झाड आहे, बहुऔषधीसुद्धा आहे, परंतु आपण आपल्या पूर्वजांकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्या गुणाकडे दुर्लक्ष केलं। मोहातून एवढे हाय प्रोटीन्स आहेत, तुम्हाला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोकांनी मोहा खाऊन त्यांची इम्युनिटी पॉवर कशी वाढेल यासाठी मोहाच्या फुलांचं सेवन केलेलं होतं। एवढी शक्ती ही त्या मोहाच्या झाडामध्ये आहे। आणि योगायोगानं आमच्या काही कार्यकर्त्यांनी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरच्या सोबत येऊन मोहाचे लाडू बनवले आणि ते मोहाचे लाडू एवढे आता पॉप्युलर झालेत की राज्यस्तरावर त्याची दखल घेतल्या गेलेली आहे। आणि आमचा मानस आहे कृषी विज्ञान केंद्राचा की या झाडाला आपण आता राज्यस्तरावर नव्हे तर देश पातळीवर कसं पोहोचवायचं यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे। आम्ही मागे छोटासा प्रयत्न केला होता हळदीसाठी, हळदीला राजाश्रय मिळाला, 800 कोटी रुपये मंजूर झाले, वसमतला त्याचं चांगलं केंद्रही मोठं निर्माण झालेलं आहे आणि त्यामधून शेतकऱ्यांना अनेक फायदा झाला आहे। त्याच धर्तीवरती आता मोहाला सुद्धा याच्याकडं आकर्षित व्हावं म्हणून आम्ही वन खात्यालाही प्रस्ताव दिला आहे। वन खात्यानं त्याच्या ज्या पडीक जमिनी आहेत किंवा राज्य शासनानं त्यांच्या ज्या जमिनी आहेत किंवा मग जसं आपण आंबा लावगडीसाठी, इतर फळबाग लावगडीसाठी रोजगार हमी योजनेतून अनुदान देतो, त्या पद्धतीनं जर अनुदान दिलं तर एक चांगलं मोहाचं उत्पादन निर्माण होऊन एक प्रोटीन्स असलेलं एक चांगलं पदार्थ हा आपल्या खाद्यामध्ये आपल्याला निर्माण करता येऊ शकतो। एवढंच नव्हे
तर मोठ्या प्रमाणावरती जर का आपण मोहाची लागवड केली तर त्याच्या टोळीपासनं एवढं चांगलं खाद्यतेल निर्माण होतं. आज आपल्या देशाचं जवळपास 90% वर खाद्यतेल आपण आयात करतो. ही आयातीची गरज आपल्याला पडणार नाही जर का आपण या मोहांचं लागवड मोठ्या प्रमाणावरती केलं तर. आता तुम्ही तुलना करा की मोसंबी, संत्रा, आंबा, इतर फळबागेच्या बाबतीत आणि मोहाचं किती उत्पन्न एका झाडाचं मिळतं ते. माझा दावा आहे की एक मोहाचं झाड हे तुम्हाला कुठल्याही फळबागेपेक्षा जास्तीचं उत्पन्न देऊ शकतं. एवढी त्या झाडामध्ये ताकद आहे, शक्ती आहे आणि ते देतं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण जे सगळेजण आपल्या खाद्यामध्ये ऑर्गॅनिक नाव आपण वापरतो. खरं ऑर्गॅनिक जर काही असेल तर ते मोहाचं तेल, मोहाचे फूल, ह्याच्यामध्ये कुठलेही त्याच्यामध्ये खतं वापरली जात नाहीत, न रासायनिक खतं वापरली जातात, न रासायनिक फवारण्या या झाडावरती केल्या जातात. 100% नॅचरल असलेलं हे मोहाचं बहुगुणी झाड, त्याला प्रमोट करण्याचा आमचा मानस आहे. त्याबद्दल आम्हाला सरकारने मदत करावी अशा प्रकारची विनंती आम्ही आपल्या पालकमंत्र्यांना करत आहोत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.